दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रोहा तालुक्यातील तळागर ग्रामपंचायतीच्या बोरगर हद्दीत शासकीय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकास काम सुरू असताना शेतजमिनीच्या मालकीच्या वादावरून ठेकेदाराकडून शेतकऱ्याला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे। शेतकरी किशोर भगत यांच्या मालकीच्या जमिनीतून रस्ता काढण्याचे काम सुरू असताना त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सब ठेकेदार विलास भगत व प्रथमेश भगत यांनी हे काम सुरू केले। यावर किशोर भगत यांनी विरोध करत विचारणा केली असता ठेकेदारांनी त्यांच्यावर लाकडी फाट्याने हल्ला केला। हल्ल्यात किशोर भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। शेतजमिनीच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्याला अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी किशोर भगत यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी विलास भगत व प्रथमेश भगत यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323 आणि 118 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली HC अधिकारी करत आहेत। शेतकऱ्याच्या जमिनीच्या प्रश्नांवरून होणाऱ्या या वादावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। आम्ही काल ऑफिसला गेलो होतो, सकाळी कांबळे सरांना भेटलो। सरांनी ठेकेदाराला पण फोन लावला, त्याचा काय ऐकत नाही ठेकेदार। तरी पण आम्ही सांगायला गेलो, त्याला सांगितलं काम बंद कर, पण त्यांनी माझ्यावर मारहाण केलं डायरेक्ट। तरी कांबळे साहेबांनी नीरज देशमुख हे लक्ष देत नाही। विलास भगत आणि प्रथमेश भगत ते आता मला न्याय द्यायला पाहिजे, एवढा सहकार्य करा। जुन्या वैवटीन रोड जावा तर त्यांनी माझ्या शेतातून टाकले डायरेक्ट। तो महिमानी जाम करताय विलास भगत, कुठे माझ्याच रोडमधून टाकते जागेतूनच। देशमुखला फोन केला सकाळी, त्याला बोललो पण तो बोलतो जाऊन काम बंद करा, कारण तो नीरज देशमुख अजून आलाच नाही। 1.5 वर्ष झाला आणि आमची कोर्टात केस पण चालू होती, पोलीस स्टेशन पण चालू होतं, तरी तो आला नाही। आम्ही त्याला विचारला, तो जाऊन काम बंद करा, जो ठेकेदार काय ऐकत नाही तो विलास भगत। आणि आम्ही फक्त जेसीबीला फक्त सांगितला का काम बंद कर, हे फाट्याने डायरेक्ट मारला। जबाबदार आहेत म्हणजे अधिकाऱ्याचं काम ऐकत नाही होतो, जेवढा ऐकत नाही म्हणजे तर अधिकाऱ्या फाट्यावर मारते ना तो। लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव, रोहा। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।